हाय, हॅलो, नमस्कार. मी ऋषाली. तर तुमचं पुन्हा एकदा माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदाचा, आरोग्याचा जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना. चला तर तुम्ही काल बघितलेलंच असेल, कालची हळद होती आणि आज आता सकाळीच तर लग्नाला जायची धावपळ चाललेली आहे. तर मग आज सोहराचा पण पेपर आहे ना, तर त्यामुळे मग आता इथे ना छान असे बटाटे पण शिजून घेतलेले आहे. तर आलू पराठा बनवायचा आहे. तर तिचं भरपूर दिवसाचं चाललेलं होतं, आई आलू पराठा बनव बनव. तर मग आता इथे ना सकाळी लवकरच कुकरला बटाटे पण लावून घेतलेले होते आणि छान असे बटाटे पण शिजलेले आहे. तर मग आता इथे कढईमध्ये ना तेल टाकलं, थोडीशी जिरे मोहरी दोन्ही पण टाकलं आणि थोडंसं लाल तिखट पण टाकून घेतलेलं आहे. तर तिला जास्त काही तिखट चालत नाही, त्यामुळे मग थोडंसं तिखट टाकलेलं आहे. तर मग त्यामध्ये बटाटे पण टाकून घेतले आणि मग चवीनुसार आता येथे मीठ पण टाकून घेतलेलं आहे. छान असे आता परतवून घ्यायचे. तर त्यामध्ये ना गाठी राहून द्यायच्या नाही, छान असं आपल्याला मॅश करून घ्यायचे बटाटे. तर आपल्याला पराठे बनवायचे ना, जाडसर असे बटाटे नाही ठेवायचे. तर छान असं मी आता मॅश करून घेत आहे. तर मग त्यामध्ये ना छान अशी आता हिरवीगार अशी कोथिंबीर पण टाकून घेतलेली आहे. तर खूप छान अशी चव येते. कोथिंबीर असले ना खूपच छान अशी चव येते पराठ्याला. तर मग आता त्यामध्ये ना मी कोथिंबीर पण मिक्स करून घेतली. तर आता स्वराचा पेपर आहे, तर मग तिला ना लवकरच स्कूलची बस येणार आहे. त्यामुळे ना येथे मी बाजूला लगेचच थंड करण्यासाठी थोडंसं बटाट्याचं चटणी बाजूला काढून घेतलेली आहे. तर मग म्हणजे पटकन तिचे पराठे बनून जातील. तर येथे मी थंड करण्यासाठी ठेवलेले होतं. तर थंडच पण झालेले. तर मग मी येथे काय केले, 2 चाळे केले. तर त्यावरती असं बटाट्याचं चटणी टाकून घेतलेली आहे. तर एका याच्यावरती बटाट्याची चटणी छान अशी पसरवून घेतली आणि मग त्यानंतर दुसरं चाळं बनवलेलं आहे ना, ते त्यावरून टाकून घ्यायचं. म्हणजे आपलं जी बटाट्याची चटणी त्यामध्ये टाकलेली असते ना, ती बाहेर निघत नाही. त्यामुळे मग मी असंच बनवून घेत असते. मग मी त्यावरून आहे थोडंसं असं दाबून घेत आहे. दोन्ही तोंड आहे ना बंद झाले पाहिजेत, म्हणजे त्यामधून आहे ना बाहेर निघत नाही. तर इथे बघा छान असा पराठा पण झालेला आहे आणि त्या तव्यावरती ना तेल टाकून छान असा खरपूस असा पराठा भाजून घेतलेला आहे. म्हणजे तिची स्कूलची बस पण 8:30ला येत असते ना, पटकन असं मग तिचं आवरून दिलं. तर येथे बघा छान असे पराठे पण बनवून झाले, सर्व काही पराठे बनवून झाले. तर तिची स्कूलची बस येईपर्यंत पटपट असे पराठे पण लाटून घेतले आणि मग तिचा टिफिन पण भरायचा होता ना, त्यामुळे मग आता येथे ना तिचा टिफिन पण रेडी केलेला आहे. तर येथे बघा तिच्या डब्याला आहे ना पराठेच दिलेले आहे आणि येथे काही दही नव्हतं माझ्याकडे, फ्रेश दही लावलेले नव्हतं. संध्याकाळी काही लक्षातच राहिलं नाही. तर मग येथे ना तिला थोडंसं टॉमॅटो सॉस दिलेला आहे. तर तिला टॉमॅटो सॉस पण पराठ्यासोबत खूप आवडत असतो. मग टॉमॅटो सॉस आणि पराठा दिलेला आहे. तर आता येते तिची स्कूलची बस पण आलेली आहे आणि ती माझ्या पाया पडून घेत आहे. तर तिचा पेपर आहे ना आज. बेस्ट ऑफ लक. पेपर चांगला लिहा हां. सगळं लिही पेपरमध्ये. मग त्यानंतर येथे आमच्या गेटच्या समोरच तिची स्कूलची बस येत असते. तर आता येथे मिस्टर तिला स्कूलच्या बसपर्यंत सोडवायला गेलेले आहे. तर स्कूलची बस निघून गेल्यानंतर मला पण बाकीचे कामं आवरायचे होते पटपट असे. आम्हाला पण लग्नाला जायचं होतं. तर मिस्टर बोलले की तुम्ही आता आहे ना बसनं जा, स्वराचा पेपर सुटला का मी स्वराला बाईकवरती घेऊन येईल. तर मग आम्ही आता इथे बस स्टँडवरती आलेलो होतो. आम्हाला बस स्टँडवरती सोडून दिलं आणि मग त्यानंतर ते पण गेलेले होते घरी. तर येथे आम्ही भरपूर वेळ बसची वाट बघितली, पण काही लवकर बसच आली नाही. अर्धा तास होऊन गेला, पण आम्हाला काही लवकर बस भेटली नाही. इकडून तिकडून बस भेटली तर आम्ही काही नाही, थोड्या अंतरावरतीच गेलो. तर बसचं पण ब्रेक काही लागत नव्हते. तर मग आम्हाला लगेचच उतरून दिलं. तर मिस्टरांना फोन केला, तर ते पण स्वराला घेऊन निघालेलेच होते. तर मग येथे आम्ही थोड्या वेळ थांबलो आणि मिस्टर पण आम्हाला घ्यायला आले. तर येथे बघा बाईकवरतीच आम्ही आलो आणि आल्या आल्याच लगेच नवरदेव आणि नवरीची पण एंट्री झालेली आहे. म्हणजे आम्हाला यायला उशीर झाला, पण काही लग्न लागलेलं नव्हतं. पण मग आमचं नशीब का आम्हाला लग्न पण बघायला भेटलं. तर येथे बघा नवरदेव आणि नवरीची पण एंट्री झालेली आहे. तर मग आता दोघं पण स्टेजवरती चाललेले आहे. तर येथे बघा आम्हाला लग्नामध्ये यायलाच 1:30 वाजलेले होते. तर मग त्यानंतर येथे बघा आम्हाला आहे ना पाठीमागे चेअरच नव्हती. तर आम्ही सर्वात प्रथम येथे पुढं येऊन बसलेलो होतो. तर येथे बघा पाहुणे मंडळी पण भरपूर पाहुणे मंडळी आलेली होती. तर स्टेजवरती पण नवरदेवाचे नवरीचे कलवऱ्या सर्व काही येथे भरपूर अशी गर्दी होती. लग्न लागलं आणि मग त्यानंतर आम्ही पाठीमागे गेलो. तर सोनाल दीदी त्या सर्व पाठीमागे बसलेल्या होत्या. तर येथे आम्ही आलेलो होतो, रुपालीताई पण होत्या. तर मग आता येथे पाठीमागे मी येऊन बसलेली होती. दीदी पण आलेली होती लग्नाला. तर मग सर्वांची भेट झाली. तर येथे बघा स्वरा काय चकोबार खात होती. तर
तर तिला लगेचच आल्या चोकोबार दिलेली होती. येथे मग आमचे काही पाहुणे मंडळी पण आलेले होते. मग त्यांची थोडी भेट घेतली आणि मग त्यानंतर शंभूला स्वराला पण जेवायला घेऊन आलेले होते. छान असं आमचं जेवण पण झालं. थोड्या वेळ बसलो आणि माझी तब्येत अचानकच बिघडली. त्यानंतर मग आम्ही लगेचच घरी आलो. तर हा दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ आहे. तुम्ही येथे माझ्या चेहऱ्यावरून बघू शकता माझे डोळे पण सुजलेले होते. आणि मग त्यानंतर सकाळचा स्वयंपाक पण झाला. तर येथे भाजी पण केलेली होती आणि मिस्टरांचा पण डब्बा भरून दिलेला होता. बाकीचे भांडे पण राहिलेले होते. तर चला असा होता आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला पण लवकरात लवकर सबस्क्राईब करा. चला असेच नवनवीन व्हिडिओ तुम्ही पण बघा. येथे बघा माझ्या डोळ्याला ना भरपूर अशी सूज आलेली आहे.